नमस्कार मंडळी, नीनाज कुकिंग कनेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। पुढच्या काहीच दिवसात आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि त्या नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा, चैत्री पाडवा। आपण गुढी उभारतो आणि गोडधोडाचं जेवण करतो, पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट मला वाटतं सगळ्यांनी जरूर करावी, काही जण करतही असतील, पण त्यासाठी मुद्दाम हा आजचा व्हिडिओ आहे। चैत्र पाडव्यापासून आपण आरोग्यपूर्ण वाटचाल करावी अशा हेतूने आपण कडुनिंबाची पानं त्या दिवशी खातो, हे सगळ्यांना माहिती आहेच। आणि कडुनिंबाचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या शरीराच्या दृष्टीने आहे। म्हणजे डायबिटीस असेल तर तो कमी होतो, किंवा त्वचारोग काही असतील तर ते कमी होतात। कडुनिंबाची पानं पाण्यात टाकून त्याची आंघोळसुद्धा करतात, त्वचारोग काही असेल तर असा हा बहुउपयोगी कडुनिंब। तर त्याची एक चटणी की जी खावी, आणि एकदा जर आपण करून ठेवली तर त्यात पाण्याचा अंश अजिबात नसतो, तर 7-8 दिवस टिकते। तर पाडव्याला हे युजली कडुनिंबाचं पान किंवा चटणी खातात, पण हीच चटणी आपण करून ठेवून जर पुढचे काही दिवस खाऊ शकलो तर नक्कीच आरोग्यपूर्ण आपली वाटचाल होईल असं मला वाटलं, आणि म्हणून हा तुमच्याबरोबर मी व्हिडिओ शेअर करते। तर आपण लगेचच बघूया त्याचं साहित्य बघूया। ही आहेत कडुनिंबाची पानं। हे बघा, तुम्हाला नीट कळावं म्हणून हे थोडीशी अशी फांदीसारखं ठेवले। कडुनिंबाची 10-12 पानं घेतली आहेत। त्याच्यानंतर हे मिरी, जिरं, ओवा, काळं मीठ किंवा नॉर्मल मीठ आपलं, आणि लिंबू, एवढंच साहित्य आहे। आणि हे सगळं प्रमाणात घालून मिक्सरमध्ये याची बारीक चटणी बनवायची। ही कडुनिंबाची पानं आपण सुरुवातीला इथे घालूया। 10-15 पानं आहेत, ती काय अंदाजाने घ्यायची आहेत, थोडी कमी जास्त झाली तरी चालतात। नंतर एक मिऱ्याचे 10-12 दाणे, तसंच जिरं, सगळं आपल्याला थोडं थोडंच लागणार आहे। त्याच्यानंतर ओवा, हे आहे काळं मीठ, ते चवीनुसार, आणि लिंबू पिळायचे याच्यावर। आणि हे सगळं मिक्सरला बारीक करून फिरवून घ्यायचं चमच्यानी सारखं, कारण ही चटणीची क्वांटिटी कमी आहे, तर चमच्यानी सारखं करत करत आपण ते फिरवून घ्यायची। चांगली बारीक चटणी आपण करून घ्यायची। आता आपण चटणी करून घेऊया। तर मंडळी, कडुनिंबाची ही छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? त्याला रेसिपी पण म्हणता येणार नाही, एक छोटंसं प्रकारच आहे तो चटणीचा। अतिशय कमी वेळात आणि पटकन होणारा आहे, आरोग्यपूर्ण आहे। जरूर करून बघा। ज्यानं नुसतं कडुलिंबाची पानं खाणं कठीण असतं, ती कडू लागतात, तर हे सगळं घातल्यामुळे ती छान चविष्ट पण लागते आणि आपल्याला कळतही नाही की आपण एवढं छान ती कडू चटणी खातोय। तर जरूर करून बघा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि आपण परत भेटत राहूया। मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा। धन्यवाद।